तर नमस्कार मित्रांनो, तर आता येत आहे गुढीपाडवा. अरे नीट बोल गाढवा. तर आता येत आहे गुढीपाडवा आणि आपण त्यानिमित्ताने बनवणार आहोत बॅनर डिझाइन. सो बॅनर डिझाइन बेसिकली पी-एच-डी आणि पी-एल-पी फॉर्मॅटमध्ये असणार आहे आणि पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं बनवायचं हे एक्सप्लेन केलेलं असेल. तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावीच लागेल आणि जी फाईलचा पासवर्ड देखील तुम्हाला व्हिडिओमध्येच मिळेल. सर्वात आधी आपण जाणून घेणार की डाउनलोड कसं करायचं. डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर त्याच्याखाली तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन दिसेल. आणि डिस्क्रिप्शनवर क्लिक केल्यानंतर म्हणजे रीड मोर किंवा क्लिक मोरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड दिसतील. ज्यांना मोबाईलमध्ये एडिट करायचे त्यांनी पी-एल-पी फाईल डाउनलोड करा आणि ज्यांना पी-एच-डी पाहिजे म्हणजे फोटोशॉपमध्ये चेक करायचे तर पी-एच-डी म्हणून तुम्ही इथे वापरू शकता. आणि ते मेन म्हणजे पिक्सेल लॅब तुम्ही आधी डाउनलोड करा. इतर पिक्सेल लॅबमध्ये वर्क करेल नाही करेल याची गॅरंटी मी नाही देत, कारण तुम्हाला इथे आधी डाउनलोड करून घ्या तुम्ही पिक्सेल लॅब आणि मगच यूज करायला सुरुवात करा. आणि आपण ॲडव्हान्ससुद्धा दिलेला आहे पिक्सेल लॅब, तुम्ही एकदा इन्स्टॉल करून बघलं का तुम्हाला समजेल. ओके. सो आता मी एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आता समजा मी ही डेव अपलोडची लिंक्स आहे आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर मला पी-एल-पी डाउनलोड करायचं आहे. इथं आता स्क्रोल डाऊन येतोय. ओके. सो आता इथे स्क्रोल डाऊन केल्यानंतर सेम मोबाईलमध्ये सुद्धा अशीच प्रोसेस आहे. जनरेट डाउनलोड लिंकवर क्लिक करायचे. जो ब्लूमध्ये दिसेल जनरेट डाउनलोड लिंक त्याच्यावर क्लिक करायचं. आता जे लिंक जनरेट होत आहे इथे तुम्हाला असं दिसेल. ओके. थोडं वेट करायचं. लगभग मला वाटतं 15 सेकंड्स किंवा त्यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे लिंक येते. ओके, आले. आता याच्यानंतर आता तुम्हाला इथे डाउनलोड नाववर क्लिक करायचे. ओके, डाउनलोड नाव खालच्या डाउनलोड फाईल फास्ट वगैरेवर क्लिक करू नका. डाउनलोड नाववर क्लिक करा फक्त. डाउनलोड फास्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय ओपन होईल, दुसरं फाईल ओपन होईल. म्हणजे काय प्रीमियम सबस्क्रिप्शन घेण्यासाठी तुम्हाला बोलेल. आता इथे मला डाउनलोड चालेल, मी सेव्ह करून टाकेल आणि मोबाईलमध्ये सुद्धा सेम तुम्हाला प्रोसेस आहे. ओके. डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर झिप फाईल डाउनलोड होईल आणि ते झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट कशी करायची आणि ते तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही एडिटिंग सोडून द्या, कारण झिप फाईल हा बेसिक फंड आहे, तरी पण मी दाखवतो. आणि तुम्हाला सेम मोबाईलमध्ये सुद्धा झेड आर्चिवर किंवा नॉर्मली तुम्हाला एक्स्ट्रॅक्टर वापरला तरी चालेल. आता होली पी-एल-पी जी आहे तिला मी राईट क्लिक करणार. राईट क्लिक केल्यानंतर इथे झेड 7 झेप म्हणून वापरतो मी, तुम्ही झेड आर्चिवर वापरत असाल तर ते पण येईल. आणि एक्स्ट्रॅक्ट हिअरवर क्लिक करायचे पी-सीसाठी. आणि जर तुम्ही मोबाईल वापरत असाल तर त्याच्या सेमच प्रोसेस आहे. असं तुम्ही तुम्हाला त्या फाईल डेस्टिनेशनमध्ये एक्स्ट्रॅक्ट करायची, तिथे एक्स्ट्रॅक्ट करा आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ती इन्स्टॉल करा तुमच्या इथे. ओके. सो आता मी इथे तुम्हाला दाखवून देईल की आपण पी-एच-डी इथे मी अशी पेस्ट केलेली आहे फोटोशॉपमध्ये. ओके. फर्स्ट आता याच्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आपल्याला, माझा फोटो. ओके. हा जो फोटो आहे हा आपल्याला चेंज करायचा असेल तर याच्यावर डबल क्लिक करायची गरज नाही. डबल क्लिकसुद्धा करू शकता, पण त्यापेक्षा आपण दुसरा ऑप्शनसुद्धा वापरतो. काय तर डायरेक्ट तुम्ही इथं पी-एन-जी तुमचा जो क्लायंटचा असेल तो इथे कॉपी पेस्ट करा. आता एवढं तुम्हाला माहीतच असेल, कारण तुम्ही आपल्या भरपूर व्हिडिओज बघलेत. आणि नंतर नाव, इथे नावावर डबल क्लिक करायचे. एम-एस फॉन्ट आहे. एम-एस म्हणजे एम-एस टायपिंग आहे, ती तुम्हाला समजून जाईल. इन्फिनिटी फॉन्ट आहे, एम-एस टायपिंग आहे आणि याच्यावर तुम्ही टाईप करून चेंज करून घ्या. ओके. सर्व आपल्याला इथे चेंजेस करता येतील, पी-एन-जी वगैरे सगळं. फक्त तुम्हाला आता जे रेडमध्ये आहे त्याला क्लिक करायचं नाही. म्हणजे कुठलं आता बॅकग्राऊंड आणि पी-एन-जी याच्यावर क्लिक करू नका, ते लॉकच असतील, पण करू नका आणि चेंजेस काय करायचा प्रयत्न करू नका. ओके. आणि असं तुम्ही इथे चेंजेस करून पूर्ण सेव्ह करू शकता. आता आपण पाहिलं की पी-एच-डी फॉर्मॅटमध्ये कसं आपण डिझाईन केलं वगैरे आणि तशी यूज करायचं. तर आता आपण नेक्स्ट पाहणार आहोत पी-एल-पी फाईल. पी-एल-पी फाईलसाठी तुम्हाला पिक्सेल लॅब हा कंपल्सरी आहे. पिक्सेल लॅब आपला जो मोडेड ॲप्लिकेशन आहे, जो मी तुम्हाला व्हिडिओ कॅप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि कमेंट बॉक्समध्ये देखील देईल. तुम्ही जाऊन तो पिक्सेल लॅब डाउनलोड करा, व्हिडिओ पहा पूर्ण, त्याच्यात पासवर्ड वगैरे आहे. पिक्सेल लॅब डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जर यूज करता येईल चांगल्या प्रकारे का तशीच पी-एल-पी फाईल आणि नंतर कुठलाही इश्यू येणार नाही. आणि एरर वगैरे येत असेल तर तुम्ही बिलकुल मला आरामात मेसेज करू शकता इंस्टाग्रामला. मी डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामचे प्रोफाईलचा लिंकसुद्धा देईल. नेक्स्ट प्रोसेससाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ओपन करून घ्यायचं आहे. पी-एल-पी कशी यूज करायची ते आता मी तुम्हाला दाखवतो. पिक्सेल लॅब तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सेल लॅब ओपन केल्यानंतर इथे कॅन्सलवर क्लिक करा आणि माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करून .pl-pवर क्लिक करायचे. .pl-pवर क्लिक केल्यानंतर तुमची फाईल डेस्टिनेशन, आता बॅक जायचं असेल तर इथं ॲरो म्हणून दिसतं, या ॲरो क्लिक केलं तर बॅक तुम्ही जाता. तर डाउनलोड्समध्ये तुमचं जर असेल तर डाउनलोडवर क्लिक करून टाका, म्हणजे एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर. आणि बिना एक्स्ट्रॅक्ट करताच तुम्ही पी-एल-पी ॲड नाही करू शकत. सो एक्स्ट्रॅक्ट करायला विसरू नका. ओके.
आता मी तुम्हाला इथे गुढीपाडव्याचं दाखवतो. हे आपल्याला आहे असं आणि तुम्हाला इथे फक्त चेंजेस करण्यासाठी सेम फोटोशॉप सारखीच प्रोसेस आहे. आता इथे इमेज आहे, तुम्हाला इमेजवर क्लिक करायचे. इमेज लॉक असेल सो इमेज अनलॉक करून तुम्हाला इथे क्लिक करायचे. अनलॉक नाही केलं तरी होईल आणि मधला ऑप्शन जो आहे याच्यावर क्लिक करून रिसिलेक्टवर क्लिक करायचे. रिसिलेक्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो हवा असलेला इमेज तुम्ही इथे घेऊ शकता आणि इथे असं पेस्ट होईल. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर हे पण एडिटेबल आहे. सो नाव वगैरे माझा चेंज करायचं आहे तर नाव चेंज करण्यासाठी इथे तुम्हाला AMS टायपिंग म्हणून लागेल आणि AMS टायपिंग करायची असेल तर तुम्हाला इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर प्ले स्टोअरवर मिळून जाईल. इंडिया फॉन्ट कन्व्हर्टर तुम्ही जर यूज केला तर तो तुम्हाला याच्यावर करता येईल आणि शुभेच्छुक वगैरे तुम्ही सगळं चेंज करू शकता. इथे टायटल सबटायटल पण चेंज करू शकता आणि हे गुढीपाडवाचा हे पिक फोटो हे जे आहे हे पण करू शकता तुम्ही. अगदी इझी आहे आणि तुम्हाला सोप्या प्रोसेसने आणि जर तुम्ही PhD चुकून जरी डाउनलोड केली असेल तर तुम्ही फोटोपी ॲप्लिकेशन जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकता. फोटोपी कुठला ॲप्लिकेशन मी तुम्हाला दाखवतो. हा जो आहे हा ॲप्लिकेशन याच्यात तुम्ही PhD ओपन करून चेंजेस करू शकता. ओके. मी आता याच्यात ओपन करून नाही दाखवत कारण मी मोबाईलमध्ये माझ्या PhD डाउनलोड नाही केलेली. सो तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला करायचं असेल आणि भरपूर जणांना सेव्ह करताना इश्यू येतो. तर सेव्ह करण्यासाठी काय करायचं, हाय क्वालिटी जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचा आणि याच्यात आपली साईज तर आम्ही 3000x3000 दिलेलीच आहे. तर तुम्हाला अजूनही एक्स्ट्रा करायचं असेल अल्ट्रावर क्लिक करा. व्हेरी हायच्या नंतर अल्ट्रा येतो, अल्ट्रावर क्लिक करून सेव्ह टू गॅलरी करा. थोडं वेळ घेईल आणि सेव्ह होईल. तसं नसेल करायचं तर तुम्हाला डिफॉल्ट जो आहे तो आपला करायचा. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.